नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये शिवसैनिकांनी गोंधळ घातला। डमी किशोर दराडेंच्या उमेदवारी माघारीसाठी हा गोंधळ घालण्यात आलेला आहे। एकाच नावाचे दोन उमेदवार विधान परिषदेच्या रिंगणात आहेत, तर किशोर दराडे नावाचा अपक्ष उमेदवार आता निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचं पाहायला मिळतंय आणि याचा फटका बसण्याची देखील शक्यता आणि त्यामुळे आता नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये शिवसैनिकांनी गोंधळ घातला। डमी किशोर दराडेंच्या उमेदवारी माघारीसाठी गोंधळ घालण्यात आला। एकाच नावाचे दोन उमेदवार विधान परिषदेच्या रिंगणात आहे आणि किशोर दराडे नावाचा अपक्ष उमेदवार देखील आता रिंगणात उतरल्याचं पाहायला मिळत आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। नाशिक शिक्षक मतदारसंघातील डमी उमेदवार किशोर दराडे यांच्या माघारीसाठी आता शिंदेंच्या शिवसेनेनं पोलीस ठाण्यामध्ये हा गोंधळ घातला। डमी उमेदवार किशोर दराडे यांनी माघार घ्यावी यासाठी पोलीस ठाण्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची आता गर्दी आहे। दुपारी विभागीय महसूल आयुक्त कार्यालयामध्ये आमदार किशोर दराडे यांच्याकडनं डमी उमेदवार किशोर दराडे यांना मारहाण झाल्याचा देखील आरोप करण्यात आला। डमी उमेदवार किशोर दराडे यांच्यासाठी विवेक कोल्हे हे आले होते, तर आयुक्त कार्यालयामध्ये विवेक कोल्हे हे आलेले होते। महेश महाले आपले प्रतिनिधी आपल्याला या राड्याच्या संदर्भातले अपडेट देतात। महेश, नाशिक पोलीस ठाण्यामध्ये शिवसैनिकांनी गोंधळ घातलाय। नक्की शुभम, खरं तर नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळतोय। खरं तर याची सुरुवात जी आहे ती दुपारपासूनच झालेली आहे। आज शिंदेंच्या शिवसेनेकडून नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये आमदार असलेले किशोर दराडे यांना पुन्हा शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारी देण्यात आली होती। त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, मात्र त्याच ठिकाणी डमी उमेदवार म्हणजे त्यांच्याशी नामसाधर्म्य असलेले किशोर दराडे यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्याच वेळेस गोंधळाला सुरुवात झाली। खरं तर नामसाधर्म्यामुळे मतांमध्ये फाटाफूट होते। याच कारणावरून आमदार किशोर दराडे आणि डमी उमेदवार असलेले किशोर दराडे यांच्यामध्ये बाचाबाची झाली आणि डमी उमेदवार किशोर दराडे यांना हा मारहाण झाल्याचं देखील समोर आलेलं होतं। त्यांनी देखील आरोप केलेला होता की किशोर दराडे आणि त्यांच्या समर्थकांकडून मारहाण झाली होती। यानंतर खरं तर विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात कोपरगावचे विवेक कोल्हे हे देखील पोहोचलेले होते आणि त्यांच्या संरक्षणाची जी मागणी केली होती आणि त्यानंतर डमी उमेदवार असलेले किशोर दराडे यांना नाशिक रोड पोलीस ठाण्यात आणलेले होते आणि पोलिसांनी त्यांना संरक्षण दिलेले होते। मात्र याच ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी येऊन गोंधळ घातलेला आहे। डमी उमेदवार असलेले किशोर दराडे यांना आमच्या ताब्यात अशी मागणी या शिंदेच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली। आम्हाला त्यांना मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जायचं आहे अशी त्यांनी बतावणी केली आणि या ठिकाणी मोठा गोंधळ झाल्याचं बघायला मिळालं आणि याच कारणावरून खरं तर आता पोलिसांनी डमी उमेदवार असलेले किशोर दराडे यांना पोलीस संरक्षण दिलेलं आहे। आता त्यांना सुखरूप त्यांच्या गावी कोपरगावी पोहोचण्याचं जे नियोजन आहे ते करण्यात येत आहे। ठीक आहे महेश, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।